विक्रम ऑफिसहून घरी आला तेव्हा त्याची आई फारच चिडलेली होती. ती रागाने म्हणाली, बाळा, आज तुझी बायको खूप वेळ छतावर शेजारच्या बाईशी गप्पा मारत होती. आपण घरी नसताना कदाचित ती शेजारच्या मुलाशी सुद्धा बोलत असेल. हे ऐकून विक्रम संतापून अगदी लाल झाला. तो तिला रागाने ओढत म्हणाला, प्रभा, कुठे आहेस तू? तेवढ्यात प्रभा चहाचा ट्रे घेऊन येत होती. तिच्या नवऱ्याचा स्पष्ट आदेश होता, ऑफिसमधून आल्यानंतर चहा मिळायला 1 मिनिटही उशीर होता कामा नये. त्यामुळे ती रोज वेळ पाहून अगोदरच चहा तयार करत असे आणि नवऱ्याची गाडी बाहेर थांबताच तात्काळ चहा घेऊन हजर होत असे. ती घाबरलेली होती, पण तरीही चहा घेऊन आली. विक्रांतने संतापाच्या भरात तिला एक जोरदार थप्पड मारली आणि ओरडत म्हणाला, किती वेळा सांगितलंय तुला की बाहेर कोणाशी बोलायचं नाही? प्रभा थरथरत कुजबुजत्या आवाजात म्हणाली, माझी काही चूक नाही. मी फक्त कपडे वाळत घालायला गेले होते. तेव्हा शेजारच्या वहिनीने विचारलं, तुझ्या डोळ्याखाली हा निळसर डाग कसा काय? तर मी काय बोलणार होती? प्रभा म्हणाली, मी त्यांना समजावत होते की मी काल बाथरूममध्ये घसरून पडले होते. मी त्यांना खरं सांगितलंच नाही की तुम्ही मला मारलं आहे. हे ऐकून विक्रांत अधिकच भडकला. तो रागाने ओढत म्हणाला, असं का? म्हणजे आता तू मला धमकी देतेस का की तू सगळ्यांना सांगशील की मी तुला मारतो? ज्याला सांगायचं आहे त्याला सांग. मला काही फरक पडत नाही. कोणीच माझं काही वाकडं करू शकत नाही. विक्रांतचं ते थट्टेनं हसणं प्रभाच्या काळजामध्ये खोलवर घर करत गेलं. एक अशी वेदना जी शब्दापलीकडची होती. विक्रांतने चहाचा कप उचलला आणि एक घोट घेताच रागाने ओरडला, नालायक, यामध्ये साखर घातलीच नाहीस तू. ती घाबरून गेली आणि ती ताबडतोब म्हणाली, मी आता साखर घेऊन येते. यात कोणती मोठी गोष्ट आहे? ती थरथरत्या पावलांनी स्वयंपाकघराकडे जाऊ लागली. तेवढ्यात विक्रम मागून मोठ्याने ओरडला, आज वाटतंय तुला चांगलाच धडा शिकवावा लागेल. तुला मारल्याशिवाय अक्कल येणार नाही. प्रभा घाईघाईने स्वयंपाकघरातून साखर घेऊन आली आणि लगेचच विक्रमच्या कपमध्ये साखर घालून चमच्याने ढवळू लागली. तिच्या हाताने घाईतपणा आणि भीती एकाच वेळी दर्शवलेली होती. तेव्हा चहा सांडून खाली पडला. विक्रम रागाने गुरगुरत म्हणाला, नालायक, हे काय केलंयस तू? एक कामही नीट होत नाही तुझ्याकडून. प्रभा घाबरून पुन्हा स्वयंपाकघरात गेली आणि घाईघाईने फ्रीजमधून भाज्या काढल्या आणि सर्व भाज्या काढून चिरायला लागली. तिला तर नवऱ्याच्या समोर उभं राहायलाही भीती वाटत होती. तो म्हणायला लागला, आता काय? मी ओढायची भीती म्हणून काम टाळायची नाटकं सुरू झाली. आज तर तुला चांगलाच धडा शिकवायलाच लागेल. असं म्हणून तो उठणारच होता. तेवढ्यात त्याची आई त्याचा हात पकडत म्हणाली, अरे बाळा, तू जास्तच घाईत असतोस ना. आता तर ती जेवण बनवत आहे. बाळा, तू सुनबाईला रात्री मार. आता हिला माझ्यासाठी जेवण बनवू दे. मग विक्रम म्हणू लागला, रात्री कधी मारून हिला? आई, रात्री ही माझ्या दिवसभराचा थकवा दूर करेल म्हणून मी तर आता लगेचच तिला चांगलाच धडा शिकवणार आहे. त्याची आई कुटील हसत म्हणाली, अरे बाळा, तर मग मन मोकळं झाल्यावर हिला मारून घे. मग रात्रभर तिला आपले जखम पाहत रडायला पण वेळ मिळेल. हे बोलून आई आणि मुलगा दोघंही जोरजोरात हसू लागले आणि सून मात्र संतापाने थरथरू लागली. तिच्या अंगातल्या रक्ताचा एक एक थेंब उसळून उठला. अपमानाची आग तिच्या अंतःकरणात पेटली, पण ती काहीच बोलली नाही. ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली. मग जेव्हा ती स्वयंपाक करत होती तेव्हा तिच्या मनात एक सुडाची योजना, सासू आणि नवऱ्याला धडा शिकवण्याची योजना. तिने थोड्या वेळाने स्वयंपाकघरातूनच मोठ्याने ओरडत सांगितलं, मी इथे स्वयंपाकघरात उकाड्यात उभी राहून माझ्या सासू आणि नवऱ्यासाठी जेवण बनवत आहे आणि तुम्ही दोघं मला मारायची योजना आखत आहात. तुम्हाला जर मला मारायचं असेल तर मग मला मारा ना. मी तुमच्यासाठी जेवण का बनवावं? इतकं ऐकताच विक्रमचं रक्त खवळून उठलं. त्याच्या डोक्यात एकदम संताप उसळला. हिला तर संधीच द्यायला नको हवी होती. त्याचवेळी हिला चांगला मार दिला असता तर आज हिने असं तोंड चालवलं नसतं. हिला 2 हात लावून तिची जागा दाखवण्याची गरजच झाली आता. विक्रमच्या चेहऱ्यावर आता राग आणि अहंकार दोन्ही स्पष्ट दिसत होते.
असो म्हणून तो रागाने स्वयंपाकघरात आला आणि तिला एका जोरात कानाखाली मारत म्हणाला, आता तुला दाखवतो की मारणं कशाला म्हणतात. त्याच्या पाठोपाठ तिची सासूही स्वयंपाकघरात आली आणि तिचे केस ओढत म्हणाली, तू जर माझ्यासाठी स्वयंपाक करणार नसशील तर काय इथे तुला महाराणीसारखी बसायला घरात आणलंय का मी. इतकं म्हणत त्यांनी तिचं डोकं भिंतीवर आपटलं. प्रभाला जबरदस्त मार बसला आणि तिचं डोकं फिरू लागलं. ती हात जोडत म्हणाली, मला माफ करा. तुमच्याकडून मिळालेली ही शिक्षा माझ्यासाठी खूप आहे. हे ऐकताच विक्रम मोठ्याने हसला आणि म्हणाला, एवढ्यातच हार मानलीस. मला तर वाटलं होतं की आज तुझी भरपूर मारहाण करावी लागेल. असो मला भूक लागली आहे. आधी स्वयंपाक करून घे. कुठेही तर नंतरही होईलच तुझी. चल आई, आपण एसीच्या खोलीत बसू. हिला जळू दे गरमीत. कदाचित हेच तिच्या नशिबात लिहिलेलं असेल. असं म्हणत तो आपल्या आईला घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर गेला. तेव्हा प्रभा हळूहळू उठून उभी राहिली. तिने थरथरत्या पावलांनी जाऊन डाळ आणि तांदळाच्या डब्याचा मध्ये लपलेला आपला मोबाईल उचलला आणि लगेचच पोलिसांना कॉल करून सगळी हकीकत सांगितली. आज ती थांबणार नव्हती. तिचा नवरा आणि सासू तिची थट्टा करत होते आणि तिला मारण्यासाठी वेळही ठरवत होते, तर तीही गप्प बसू शकत नव्हती. थोड्या वेळाने दरवाजाची बेल वाजली. विक्रम हसत हसत दरवाजा उघडायला गेला, पण समोर पोलिसांची टीम उभी असलेली पाहून त्याच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणातच नाहीसं झालं. तो घाबरतच म्हणाला, अरे इन्स्पेक्टर साहेब, आपण इथे. इन्स्पेक्टर साहेब त्याची कॉलर पकडत कठोरपणे म्हणाले, तू तुझ्या बायकोवर हात उचलतोस. चल, आज आम्ही तुला जेलमध्ये चांगलाच धडा शिकवतो. विक्रम घाबरत म्हणाला, मला असं वाटत आहे की कोणीतरी आपल्याला चुकीची माहिती दिली आहे. इथे तर आम्ही खूप प्रेमाने समजुतीने राहतो, असं विक्रम घाबरत म्हणाला. तेवढ्यात विक्रमची आई धावत आली आणि म्हणाली, इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं काय चाललंय. माझ्या मुलाने असं काय केलं आहे. तेवढ्यात प्रभा स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिने मोबाईल काढून इन्स्पेक्टर साहेबांकडे दिला आणि म्हणाली, यामध्ये पुरावे आहेत. या दोघांनी माझ्यासोबत काय केलंय ते यात स्पष्ट दिसतंय. आणि हे बघा, माझ्या कपाळातून वाहणाऱ्या रक्ताच्या थेंबातही त्यांच्या अत्याचाराची गोष्ट सांगत आहे. महिला कॉन्स्टेबलने लगेचच प्रभाला सावरलं आणि तिच्या कपाळावर रुमाल बांधून रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ पाहिल्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांच्या डोळ्यात रागाने लालसरपणा उमटला. स्वयंपाकघरात जी काही मारहाण झाली होती ती सगळी दृश्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली होती. आता व्हिडिओ पाहिल्यानंतर विक्रम आणि त्याच्या आईच्या चेहऱ्यावरील रंगच उडाले होते. ते दोघे प्रचंड घाबरले होते. विक्रम हात जोडत इन्स्पेक्टर साहेबांपुढे म्हणाला, सर, मला सोडून द्या. त्या बदल्यात तुम्हाला जे हवं असेल ते मी देईन. इन्स्पेक्टर सूरज हलकसं हसत म्हणाले, अच्छा, तर मग ठीक आहे. मग आमच्यासोबत पोलीस चौकीत चला. तिथेच सगळी हिशोब बरोबर होतील. विक्रम आणि त्याच्या आईला पोलिसांच्या टीमने अटक केली आणि त्यांना घेऊन गेले. प्रभाला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. पोलीस स्टेशनमध्ये विक्रमची जोरदार धुलाई झाली. इन्स्पेक्टर साहेब संतापलेले स्वरात म्हणाले, अजूनही हिशोब पूर्ण झालेला नाही. तुला मी जेलच्या सलाख्यामागे लांबच्या लांब शिक्षा भोगायला लावेन, तेव्हाच मला समाधान मिळेल. तुम्हाला काय वाटतं, कोणाच्या घरची लेक तुमच्याकडे आली की तिच्यावर मनमानी अत्याचार कराल आणि कोणी काही बोलणार नाही. त्यांच्या आवाजात आता भावनांनी भरलेला थरथरता आणि जड झाला होता. इन्स्पेक्टर सूरज आपल्या टेबलाजवळ येऊन शांतपणे बसले. त्यांच्या डोळ्यात रागाने आणि वेदनेने लालसरपणा उतरला होता. त्यांना आठवायला लागलं तेव्हा ते फक्त 16 वर्षाचे होते, जेव्हा त्यांच्या मोठ्या बहिणीवर तिच्या सासरच्यांनी अगदी असंच अत्याचार केलं होतं. घरातही कोणी तिच्या पाठीशी उभं राहिलं नव्हतं. शेवटी त्या सगळ्या अन्यायाने त्रासून जाऊन त्यांच्या ताईने आपलं आयुष्य संपून टाकलं होतं. म्हणूनच इन्स्पेक्टर सूरज जेव्हा असले प्रकरण हाताळत होते तेव्हा त्यांच्या रागाला आणि वेदनेला सीमा राहत नव्हती. त्या जुन्या जखमा नव्याने उघडत होत्या. प्रभालाही अजून अनेक अडचणींना सामोरे जावं लागणार होतं, पण तिच्या मनाला एकच दिलासा होता. आज तिच्या अन्यायाची कहाणी कोणीतरी ऐकली आणि अन्यायासाठी पहिलं पाऊल उचललं गेलं. आता कोणीही तिला रात्रंदिवस छळणार नाही, हा विश्वास तिच्या मनात प्रथमच जागृत झाला होता. आता ती भीती तिला सतावत नव्हती की
कोणी येईल आणि तिच्यावर हात उचलेल. ती इतकी काळजीत आणि भीतीत जगली होती की तिचे मन थकून गेले होते. म्हणूनच तिने आता अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा निश्चय केला होता. हो, तिच्या जीवनात आता संघर्ष अधिक होते, अडचणी अधिक होत्या, पण एक गोष्ट निश्चित होती, तिला आता आपल्या निर्णयावर अभिमान होता आणि मनात एक प्रकारची शांततेचे स्थान निर्माण झाले होते. तिने आपल्या माहेरच्या शहरात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला, कारण तिथलं सगळं तिला ओळखीचं होतं. रस्ते, गल्लीबोळ, दुकान आणि त्या आठवणी ज्या तिने बालपणात अनुभवलेल्या होत्या. जरी भाऊ आणि बहिणी तिला साथ देण्यासाठी तयार नव्हते, तरी तिने हार मानली नाही. आपल्या एका जवळच्या मैत्रिणीच्या मदतीने तिने एका छोट्या खोलीत भाड्याने राहायला सुरुवात केली. ती खोली फारशी मोठी नव्हती, पण तिच्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी पुरेशी होती. आपल्या पायावर उभं राहण्यासाठी तिने एक लहानशी खेळणी बनवणाऱ्या कंपनीत काम स्वीकारलं. काम फार अवघड होतं. तासनतास लहान सहान भाग जोडायचे, रंग द्यायचा, डब्यात पॅक करायचा, पण तरीही त्या कामात तिला एक समाधान मिळत होतं, कारण आता ती कोणावरही अवलंबून नव्हती. ती दिवसेंदिवस स्वतःला पुन्हा एकदा उभारत होती. कष्ट करून स्वतःच जग स्वतः तयार करत होती. तिच्या डोळ्यांमध्ये आता एक वेगळी चमक होती, अभिमानाची आणि आशेची. तिचा पगार जास्त नव्हता, पण ती खर्च फार विचारपूर्वक करत होती. त्यामुळे तिचं आयुष्य हळूहळू सुरळीत चाललं होतं. गरजा मर्यादित होत्या, पण मनात शांतता होती, कारण आता तिच्या जगात कोणताही जबरदस्तीचा आवाज नव्हता. कोणतीही चूक नसताना मारहाण नव्हती. जर त्या रात्री तिने धैर्य दाखवले नसते, तर आजही तिचा नवरा आणि सासू तिची थट्टा करत तिला मारत झोडत राहिले असते. तिच्यावर अन्यायाचा भार सतत वाढत गेला असता. म्हणूनच तिने ठरवलं, जेव्हा आपल्यावर अन्याय होतो तेव्हा सर्वात आधी आपल्याच मनातून एक आवाज यायला हवा, हे मला सहन करायचं नाही. तिची ही गोष्ट केवळ तिची नाही, तर अशा अनेक महिलांची आहे, ज्यांनी भीतीच्या सावटातून बाहेर पडून स्वतःसाठी एक नवं आयुष्य निवडलं. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला आणखी प्रेरणा देतात आणि अजून अशा नवीन गोष्टींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया एक नवीन कथेसोबत.